मध्ये मात्र या कल्याण तालुक्याच्या संघाला या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करावी लागेल। प्रचंड मानसिक दडपण असणार आहे या घरच्या पाठीराख्यांच्या समोर चांगली कामगिरी करण्याचा। मात्र दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील प्रचंड समर्थक, प्रचंड संख्येने समर्थक आपण पाहू शकता मैदानाच्या चौफेर। बघा वेळ वाया घालवायचा नाही, आपल्याला जो निर्धारित वेळ दिलेली आहे। बघा लवकर आपण या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे। पंच आपण प्लीज या ठिकाणी वॉर्निंग द्यायची आहे। कल्याण तालुक्याच्या संघाकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुभाष गायकर संघनायक, सागर सुरोशी एक जबरदस्त खेळाडू, अतिशय विस्फोटक फलंदाज, कल्पेश शेलार, कोण विसरेल कल्पेश शेलारला, ज्याने काल 24 चेंडूत 72 धावांची विस्फोटक खेळ केली होती या मैदानावरती। त्यामुळे कल्याण तालुक्यामध्ये या संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे। दुसऱ्या बाजूला नरेंद्र दिवाणे हा देखील तितकाच घातक फलंदाज। त्यानंतर मुकेश गायकर गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्याने 223 धावा कुठल्या होत्या गतवर्षी आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता। एक डावखुरा शैलीदार विस्फोटक फलंदाज मुकेश गायकर। त्यानंतर मेगा पाहू शकता, विकी भोईर देखील डावखुरा फलंदाज, अख्तर सारखा अष्टपैलू खेळाडू, रौफ उर्फ तेजा सारखा फलंदाज, कृष्णा केणे सारखा एक बहारदार खेळाडू या ठिकाणी। त्यानंतर रुपेश बासरे, विजय सुरोशी, संघ जर पाहिलं तर अतिशय ताकदवर संघ यावेळेस आपण पाहतोय या मैदानावरती नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। मुरबाड संघ या ठिकाणी जर पाहिलं तर मुरबाड संघ विलास वरखाडे ऋषीचा संघाने वारखाडे पाहू शकता, मदन कोठारे, जीतू चव्हाण, दादू झुंजारराव, जयेश मोरे, त्यानंतर गणेश गायकर, क्षितिज कांटे, कैलास बाबरे, स्वप्नील गंगावत, मिलिंद एगडे, अमोल काथोरे, त्यानंतर अमर गायकवाड, सतीश सोलंके, त्यानंतर विनायक पाहू शकता। असा हा संघ काटेकर जबरदस्त मुरबाड संघ देखील जबरदस्त तयारीमध्ये आले आहे आणि या संघामध्ये देखील नामवंत खेळाडू आपण पाहू शकता। गोलंदाज रुपेश, हा चेंडू भीमार, चेंडूला हुक केले, त्याकडे चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर। पंचांनी नो चेंडू घोषित केलाय। 1+4 4 धावा। विलास वारखडेच्या बॅट मधून आलेला हा चौकार। संघनायक आहे आणि एक लेदर क्रिकेटर आहे, त्यामुळे निश्चितच या विलासकडनं खूप मोठी अपेक्षा असणार आहे यावेळेस मुरबाड तालुक्याच्या समर्थकांची। यावेळेस गोलंदाज रुपेशचं स्वागत केले चौकाराने, रुपेशने खराब चेंडू फेकला होता। हा चेंडू बॅकफुटवर गेलाय, चेंडू यावेळेस कट केलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईल। हा चेंडू जातोय सीमा पलीकडे, KGPL चौकार। DJ Vaibhav in the mix. जबरदस्त फलंदाजी ज्या नावासाठी जाणला जातोय त्याच्या नावाला साजेशी, त्याच्या लौकिकाला साजेशी फलंदाजी पहिल्या 2 चेंडूमध्ये दाखवलेली आहे। एक लेदर क्रिकेटर आहे, त्यामुळे मैदानाच्या चौफेर 360 डिग्री मध्ये फलंदाजी करण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये। हा फलंदाज मुरबाड तालुक्यातला एक दादा फलंदाज, एक नामचीन फलंदाज यावेळेस सलामीला आलाय। समोर आहे गोलंदाज रुपेश। पुन्हा एकदा राईट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू कट केलाय, चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने। तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो, मात्र यावेळेस 1 धाव घेण्यासाठी इथे पुरेसा वेळ मिळतोय आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकते। 10 धावा। यावेळेस स्ट्राईकला प्रथमच डावखुरा फलंदाज येतोय
जीतू, ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स असलेला हा जीतू यावेळेस स्ट्राईकला पाहतोय आपण, सलामीला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहतोय आपण. ॲडम गिलक्रिस्ट आणि मार्क वॉची जोडी या मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईकला जीतू, सामना करण्यास सज्ज रुपेश यावेळेस गोवेलिनकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हवेतून खेळण्यात पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी चौकारने खातं उघडलंय. जीतूने याच खेळासाठी जाणला जातो. हा प्रतिभावंत खेळाडू मुरबाड तालुक्याचा एक नामचीन खेळाडू चौकारने खातं उघडतोय आणि आपल्या प्रशंसेला सार्थ अशी फलंदाजी इथे दाखवतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 14 धावा. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवर्त सुरुवात ज्याला म्हणतात ती सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. 14 धावा इथे लावल्यात. चेंडू या षटकातील पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर 3 चेंडू झालेले आहेत या ठिकाणी, 3 चौकार देखील केलेले आहेत. एकूण धावा धावफलकावर 14. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज गोवेली एंडकडनं सज्ज झाला. स्ट्राईकला फलंदाज जीतू. हा चेंडू हवेतून, क्षेत्ररक्षक नाहीये मागे, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ. चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय, तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी मिळतोय आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 16 धावा. 16 धावा धावफलकावर पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले म्हणजे हाणामारीचं षटक. मैदानात जबरदस्त हिटिंग निर्माण व्हावी यासाठी 1970 ला या पॉवर प्लेला क्रिकेटमध्ये आणण्यात आलं. मात्र याचा सर्वात पहिले वापर वर्ल्ड क्रिकेट सिरीज मध्ये करण्यात आला होता. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय, जीतू बाद होतोय. काही काळाच्या आत यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला या रुपेशने. ही भागीदारी ब्रेक केलाय, या जीतूला तंबूचा रस्ता दाखवलाय. जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकला होता, बॅकफूट वर गेले होते. चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता जीतूने, मात्र प्रयत्न फसला. हा चेंडू जाऊन एष्ट्यांवर डायरेक्ट हिट जर पाहिलं तर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पहिल्या विकेटचं पतन. आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर कल्याण संघाचे समर्थक मात्र इथे टाळ्या वाजवून या गोलंदाजाचं कौतुक करताय. हा गोलंदाज रुपेश, ज्याने जर पाहिलं तर एकूण धावा आतापर्यंत खर्च केल्या होत्या इथे 16 धावा आणि 16 धावांची भागीदारी इथे ब्रेक केली आहे मैदानावरती. आणि नवीन फलंदाज येतो 3ऱ्या क्रमांकावर गणेश. बघा 3रा क्रमांक फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. 3ऱ्या क्रमांकावर खूप जबाबदारी असते, कारण पहिला झटका जेव्हा लवकर लागतो तेव्हा 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर ही जबाबदारी असते. आणि या क्रमांकावर भारतासाठी विराट कोहली सारखा विस्फोटक फलंदाज खेळतोय, न्यूझीलंड साठी केन विलियमसन खेळतोय आणि साऊथ आफ्रिकेसाठी मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स आपण पाहतोय. जबरदस्त यावेळेस पाहतोय, गडी बाद केलाय. आता मात्र स्ट्राईक लालाय फलंदाज गणेश. हा चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातो यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध या ठिकाणी संघनायकाने चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर अंकित होते. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि पहिल्या षटकाखेर 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय, मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक बघूया कोण घेऊन येतोय. मात्र पॉवर प्ले निश्चितच या पॉवर प्लेने अनेक सलामी विस्फोटक फलंदाजांना जन्म दिला. सनज जयसूर्या, रोमेश कालुवितरणा, ख्रिस गेल, त्यानंतर 6व्या क्रमांकावर खेळणारा वीरेंद्र सेहवाग, ज्याला सलामीला पाठवलं आणि त्या संधीचं सोनं करून वीरेंद्र सेहवागने खोऱ्याने धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीमध्ये जर पाहिलं तर जबरदस्त खेळ त्याने केलेला आहे. धावांचा पाऊस पाडला असा वीरेंद्र सेहवाग. याच पॉवर प्लेला मात्र पहिल्या 5 विश्वचषक मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र 1996 ला सर्वात प्रथम याचा वापर केला होता विश्वचषक मध्ये. तो विश्वचषक जिंकला होता श्रीलंकन संघाने. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर पाहिलं तर प्रत्येक गड्यासाठी 101 रुपये आदरणीय संतोष जाधव यांच्याकडनं आणि प्रत्येक षटकाराला मोहन राऊत यांच्याकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. असं गोलंदाज येतोय
गोलंदाज येतोय नरेंद्र यावेळेस वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक टिटवाला यांकडनं नरेंद्र दिवाणे एक अष्टपैलू खेळाडू तर मात्र 17 धावा इथे आल्या धावफलकावर. वीर मराठा कोंदे संघाचा हा खेळाडू जर पाहिला तर नरेंद्र दिवाणे यावेळेस खेळताना स्ट्राईकला फलंदाज आलाय. गणेश एक उंचपुरा असा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर आलाय. 17 धावा झाल्या. सुरुवात चांगली झाली. भले एक गडी बाद झाला असेल मात्र धाव गती जर पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे राखलेली आहे. नरेंद्र दिवाणे राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जानाता जापान पोहोच गे चीन. हा चेंडू जर पाहतोय आपण वाईट चेंडू फेकलाय. खराब सुरुवात या ठिकाणी नरेंद्रने केलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 18 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली होती मात्र सुरुवातीला जर पाहिलं तर इथे खराब चेंडू फेकला होता मात्र त्यानंतर बाद केला होता फलंदाजाला. डावखुऱ्या फलंदाज जीतूचा क्लीन बोल्ड केला होता. 16 धावांची भागीदार रचली होती. त्यानंतर हा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय यावेळेस गणेशला. पुन्हा एकदा नरेंद्र. हा चेंडू अखो टप्प्याचा जागा बनवली आहे. चेंडूला भिरकावून दिलाय. यावेळेस डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर KGPL चौकार. थँक्यू. दरम्यान विनोदजी मगर साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विनोदजी मगर. दरम्यान धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 22 धावा. 22 धावा मच्छिंद्रची जर पाहिलं तर 7 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. 6 चेंडू जर पाहिलं तर पहिल्या षटकात धावा होत्या. आपण पाहिलं तर 17 आणि या चेंडूवर चौकार आलाय. आणि एकूण धावसंख्या जर पाहिलं तर या षटकात 5 आल्यात म्हणजे 22 धावा धावफलकर पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली आहे. या फलंदाजाला संभ्रमात टाकलंय. या बाउन्सने या फलंदाजाने निश्चित चेंडू सोडून दिलाय. या चेंडू यावेळेस पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चांगला कमबॅक केला नरेंद्र दिवाणेने. अतिशय चांगला चेंडू फेकला होता मात्र इथे या ठिकाणी झेल जर कोणी सोडेल तर 101 रुपयाचं पारितोषिक प्रशांत पवार यांच्याकडनं. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. जबरदस्त फटका आपण पाहतोय. अतिशय कलात्मक फटका. बॅक फुटवर गेले. चेंडूला लॉफ्ट केलाय डी पेक्षा कव्हरच्या दिशेने. पाहिलं होतं त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 26 धावा आपण पाहतोय. 26 धावा या ठिकाणी दुसरा चौकार येतोय फलंदाज गणेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा नरेंद्र दिवाणे यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू खोलवर टप्प्याचा यॉर्करचा वापर केला होता. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये चांगला चेंडू फेकला होता. बघा या चेंडूला सन्मान दिलाय. हीच ओळख असते एक चांगल्या फलंदाजाची. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. यावेळेस गणेशने चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका खेळल्यात हलक्या हाताने. हा चेंडू जर पाहिला तर यॉर्कर चेंडू होता ज्याला निश्चितच बुंदा म्हटलं जातंय आणि भल्या भल्या फलंदाजाला शांत ठेवणारा हा चेंडू यॉर्कर पाहतोय आपण. मात्र सध्या भारतीय संघामध्ये बुमरा जसप्रीत बुमराह सातत्याने यॉर्कर गोलंदाजी करत असतो. पुन्हा एकदा नरेंद्र दिवाणे. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 27 धावा. 27 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक या ठिकाणी उशिराने आले आहेत ज्या प्रेक्षकांनी आत्ताच निश्चित आपला मोबाईलची स्क्रीन या ठिकाणी ऑन केलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही लढत पाहतोय आपण. मैत्रीपूर्ण लढत. एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहतोय आपण. मुरबाड तालुका वर्सेस कल्याण तालुका. ज्या प्रकारे आपण पाहतोय रायगड वर्सेस ठाणे लढत पाहत असतो आपण. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असतोय. ठाणे आणि रायगड संघाच्या समर्थकांची प्रचंड गर्दी सातत्याने आपण रायगड विभागात असो किंवा ठाण्यामध्ये ही लढत भरपूर गर्दी पाहायला मिळते. मात्र यावेळेस जर पाहिलं कोणीच्या मैदानात स्वर्गीय चंदूशेठ स्मृतीच्या शक्ती दरम्यान मलंगड वर्सेस डोंबिवली ही लढत पाहण्यात आली होती.
वेळ वाया भरपूर घालवते बघा. मगाशी देखील सुभाष गायकर आपल्या खेळाडूंना आपण या ठिकाणी सूचना करायची आहे, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये. ही सूर्य देवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे, कारण टाइम इज मनी असं म्हटलं जातंय. मात्र वेळ वाया घालू नका, कारण अजून महत्त्वपूर्ण सामने आहेत. यानंतर सेमीफायनलचा एक सामना आहे, मेगा फायनलचा सामना आहे. मात्र त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ असेल तर जास्तीत जास्त षटकं इथे निश्चितच आपल्याला खेळवता येतील. दरम्यान धावसंख्या 27. गोलंदाज पुन्हा एकदा नरेंद्र दिवाणे, यावेळेस टिटवाला एंडकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू बॅकफुटवर गेल्यात, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सापळा रचला होता, मात्र यावेळेस या सापळ्यामध्ये अडकलाय हा फलंदाज विलास. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद होतोय, विलास संगनायक बाद होतोय. जर पाहिलं तर डी पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन दिलं होतं गोलंदाज नरेंद्रला. त्या ठिकाणी सापळा रचला होता, या सापळ्यामध्ये अडकला फलंदाज. जर पाहिलं तर विलास संगनायक बाद झालाय. दुसरा धक्का इथे लागतोय. धावसंख्या धावफलकावर 27 धाव आपण पाहतोय. 16 धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर जर पाहिलं तर यावेळेस 27 धावांवर दुसरा गडी बाद झालाय, म्हणजे 11 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी या मैदानावरती आपण पाहिली. नवीन फलंदाज येतोय जयेश मोरे, एक अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, मुरबाड तालुक्यातला एक नामवंत खेळाडू. यावेळी चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. गणेशने हलक्या हाताने चेंडू यावेळेस जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. दरम्यानच्या काळात एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर दुसऱ्या षटकावर पाहतोय आपण यावेळेस 28 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 17, या षटकात आल्यात त्या धावा 11 धावा आल्यात. जर करंट रन रेट जर पाहिला तर 14.00 या ठिकाणी राखलेलं आहे. अतिशय चांगली धावगती इथे राखलेली आहे. 28 धावा झाल्यात पहिल्या 2 षटकात. मात्र तिसरं षटक बघूया, पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. त्यामुळे इथे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण आपण आता विखुरलेलं पाहू शकता, कारण पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण बंधनकारक होतं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहिले होते. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपण पाहिले होते सीमारेषेलगत. मात्र आता तिसऱ्या षटकात जर पाहिलं तर निश्चितच क्षेत्ररक्षण आपण विखुरलेलं पाहू शकता. धावसंख्या धावफलकावर 28 झाल्या. 2 गडी या ठिकाणी आपण पाहतोय बाद झाल्यात. आज सामना पाहतोय प्रेक्षणीय सामना, भरपूर प्रेक्षक या ठिकाणी पाहतोय. मात्र जशी जशी वेळ पुढे सरकेल, जशी जशी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचेल, सेमीफायनल फायनलचे सामने सुरू होतील, यापेक्षा दुपटीने प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. पहिल्या दिवशी मच्छिंद्रजी आपल्या माहितीसाठी भरपूर प्रेक्षक होते. उदंड प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांनी दिलेले, भरभरून प्रेम दिलेले. आणि भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश म्हटलं जातंय. आणि ठाणे जिल्हा असो, रायगड जिल्हा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, सातत्याने टेनिस क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र रत्नागिरीमध्ये देखील चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होती. ती ट्रॉफी जर पाहिली तर संपन्न झाली. निश्चितच ट्रॉफी जिंकलेली आहे प्रतीक स्पोर्ट्स संघाने, इजाज कुरेशी आणि अविनाश रामगुडीच्या संघाने. एक मोठा संघ जर पाहिला तर डिंगडॉंग प्रतीक स्पोर्ट्स पुणे संघ. हा चेंडू बॅकफुटवर गेले, अतिशय देखणा फटका. चेंडू यावेळेस सीमारेषे बाहेर. KGPL चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 32 धावा. अतिशय देखणा फटका बॅकफुटवर गेले, कॉपी बुक स्टाईल मध्ये, पुस्तकी फटका, तंत्रशुद्ध फटका. ज्या चेंडूवर ज्या प्रकारचा फटका मारायला होता तशाच प्रकारचा फटका ऑप्शनच्या बाहेर चेंडूवर होता. जर पाहिलं तर निश्चित जास्त आखूड टप्प्याचा चेंडू नव्हता. मात्र चेंडूला ज्या प्रकारे खेळून काढलंय, ज्या प्रकारचं तंत्र वापरलंय, एक चांगल्या फलंदाजाचं हे लक्षण आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. फलंदाज पाहतोय आपण यावेळेस अख्तर. या अख्तरचं चौकाराने स्वागत केलंय या गणेशने, दाखवून दिले एक जबरदस्त फटका. धावसंख्येला गती प्रदान करतोय. धावसंख्या धावफलकावर 36 ही धावसंख्या आपण पाहतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा अख्तर गोविंदकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस एज लागते. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फील्ड केला गेलाय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वर आणि फलंदाज इथे मात्र बाद होतो. धावसंख्या धावफलकावर धावसंख्या धावफलकावर 32 धावसंख्या जर पाहिलं तर यावेळेस फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का जयेश बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. धावचीत होणं क्रिकेटमध्ये दुर्दैवी गोष्ट म्हटली जाते. मात्र क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावचीत होणारा फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर मारवान अट्टपट्टू जो 41 वेळा तब्बल बाद झालाय त्याच्या कारकिर्दीमध्ये. मात्र त्यानंतर पाकिस्तानचा इंजमामुल हक उर्फ आलू तो 40 वेळा बाद झालाय. मात्र सर्वाधिक धावचीत करण्याचा मान जर पाहिलं तर रिकी पॉन्टिंगच्या नावावर 81 वेळा त्याने बाद केलाय. त्यानंतर जॉन्टी रोड्स याने 68 वेळा बाद केलंय फलंदाजाला. आणि त्यानंतर भारतासाठी 48 वेळा युवराज सिंगने बाद केलंय. यावेळेस चेंडू जर पाहिला तर इथे दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि निश्चितच सर्वात प्रथम रिकी पॉन्टिंगने जर कुणा धावचित केला असेल तर सचिन रमेश तेंडुलकरला, गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटची देवता, याच मातीतला याच भूमीतला सचिन रमेश तेंडुलकर जर पाहिलं तर 100 शतक एक दिवसीय आणि कसोटीमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर 2016 चौकार त्याने तब्बल त्याच्या कारकिर्दीमध्ये मारलेले आहेत. मात्र त्यानंतर सनज जयसूर्या ज्याने 1500 चौकार मारले आहेत. हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे घेण्याचा पुरेसा अवधी मिळतोय. धावसंख्या धावफलकर बाद आपण यावेळेस भूषण मला सांगतील या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत भूषण 36 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय अख्तरला. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण गणेश. अतिशय चांगली फलंदाजी 3ऱ्या क्रमांकावर आला होता. प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर एक सूचना आपण या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. हा चेंडू हवेत आहे. गॅप मधून हा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा. चौकार आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 40 आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली आहे. 2 गडी बाद झाले तरी या ठिकाणी या फलंदाज गणेशने जबाबदारी दाखवलेली आहे. क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं. जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. मात्र हे कठीण काम इथे स्वीकारले या गणेशने. धावसंख्या धावफलकावर 40. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. चेंडू बराच वेळ हवेत. मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क हॉलमार्क फटका षटकार. DJ Sandy in the mix. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी पाहू शकता आमच्या आदरणीय पद्माकर हरड साहेब कल्याण तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 3 षटकं संपल्यात. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहतोय 3 षटकामध्ये धावा लावल्या 46. जबरदस्त धावगती इथे राखलेली आहे. मात्र इथे जर पाहिलं तर गणेश ज्याने 9 चेंडूचा सामना केलाय 26 धावांवर नाबाद खेळतोय. या 46 धावामध्ये 26 धावा या गणेशच्या आहेत. मात्र येणारी 3 षटकं कशा प्रकारची असतील, येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावसंख्येचा
टार्गेट सेट करेल हा मुरबाड तालुका संघ या कल्याण तालुका संघासमोर 46 धावा आलेल्या आहेत मात्र या खेळाच्या नंतर जर पाहिलं तर 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल बघूया याचं धावतं वर्णन करण्यासाठी आमचे रायगडचे ज्येष्ठ समालोचक मच्छिंद्रजी पाटील. हॅलो थँक्यू सो मच विनोद. आपण बोलूया सामनाकडे. आजची स्पर्धा आपण पाहतो कल्याण ग्रामीण लिंग चषक 2017 ही स्पर्धा आपण पाहतो जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात डेनच्या माध्यमातून सुद्धा जे प्रेक्षक आम्हाला या केबलवरती पाहतात त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यू आर सो मोस्ट वेलकम बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. यू आर सो मोस्ट वेलकम वन्स अगेन. व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू प्रेझेंट आहे सर्व पाहुण्यांचं. तर पुढचा सामना आपण पाहतो सुभाष सुपर किंग मांजरले सुभाष गायकर वर्सेस ओनली बनकरे कांबा योगेश बनकरे यांच्यात आपण सामना पाहणार आहोत. पुढचा जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल आपण याची नोंद घ्या. तर सामने आता ह्यापुढचे जेवढे आपण पाहणार ते लिंग नसणार आहेत ते सामने तुम्ही नॉकआउट पाहणार आहोत. जो संघ हरेल तो स्पर्धेत मात्र बाहेर पाहायला मिळेल. तर तमाम रसिकांचे दुपारच्या सत्रामध्ये 1:25 होतात. तापमान मध्ये 29°C तापमान आणि अशा शांत आणि थंड वातावरणात आपण सामना स्पर्धा पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन. खरोखरच मी कौतुक करेन आयोजकांचं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. तर पनवेल उरण आपण हा सामना पाहतोय. मुरबाड तालुका वर्सेस कल्याण तालुका यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. एका बाजूला सुभाष गायकर तर एका बाजूला विलास वारगडे असे दोन संघनायक. एक मैत्रीपूर्वक सामना क्रिकेटचा दर्जा आपले दोन तालुक्यामध्ये संबंध जोपासण्याचं कार्य आणि क्रिकेटची गुणवत्ता आपण दोन संघाच्या माध्यमातून पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकरचा फलंदाज जॉन्टी चेंडू मात्र या टॉप एज लागते जज करतोय मिड विकेटच्या डोक्यावरना 1 बाउन्स सीमा पलीकडे 4 धावा. जॉन्टी एका चेंडूमध्ये चौकाराची दमदार सुरुवात करतोय. आपला परिचय देतोय आपण किती चांगलं फलंदाजी करू शकतो याचा परिचय देतोय फलंदाज जॉन्टी. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. धावेचा वेग मात्र पुढे सरकतोय. 49 धावा धापगती मात्र लावल्या जातात. तब्बल 19 चेंडूंचा खेळ इथे संपतोय आणि 19 चेंडूमध्ये 50 धावा. उर्वरित अजूनही 17 चेंडूंचा खेळ पर्याप्त पाहायला मिळतोय. राऊंड विकेट करण्याचा प्रयत्न गती जास्त पंचांकडे अशा पद्धतीने पाहिलं होतं. सांगितलं पंचांना याने मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स थोडीशी आपण शांत ठेवा मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्स सायलेन्स थोडासा आवाज कमी करा तुमचा जेणेकरून चांगलं समज तुम्ही ऐकू शकाल. कॉमेंट्री बॉक्स थोडासा आपण आवाज कमी करा शांत ठेवा. कॉमेंट्री बॉक्स सायलेन्स झोन. आय रिक्वेस्ट टू प्लीज हार्डली रिक्वेस्ट टू व्यायाम मध्ये चेंडू रिव्हर्सच्या माध्यमात खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू तुम्हाला वाईट मिळाला असता जर तुम्ही रिव्हर्स खेळला नसता तर. मात्र जर तुम्ही रिव्हर्स खेळला तेव्हा तुमची बाजू चेंज झाली त्याला पंचांमध्ये तुम्ही दडपण निर्माण करू नका. कारण हा क्रिकेटचा नियम आहे. तुम्हाला सांगतो क्रिकेटचे 42 नियम आणि 42 नियम सर्व तुम्हाला पाठवर आम्ही देऊ जर आम्हाला वेळ मिळेल तशी. तर योगेश इंद्रेकर एक चांगले पंच आहेत. MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच आहेत ते. कारण 3 महिने तुम्हाला क्लास जॉईन करावा लागतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा. त्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते तर तुम्हाला मात्र ते प्रमाणपत्र दिलं जातं. जबरदस्त फटका झाले तर कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचं ग्लॅमर क्रिकेटचं सौंदर्य 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड स्ट्रोक. थँक्यू डीजे. लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकांसाठी तुम्हाला योगेश बनकर यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपये पारितोषिक. थँक्यू सो मच. तर धावांचा वेग पुढे सरकतोय. धावसंख्येचा वेग आपण पाहतोय तो 54 धावा. 54 धावा धापल करते. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. कल्याण तालुका वर्सेस आपण स्वागत मुरबाड तालुका यांच्यामध्ये रगत. रिव्हर्स शॉट खेळण्याची का गरज भासते हा प्रश्न निर्माण केला जातो इथे. कारण चांगली फलंदाजी तुम्ही करताय उजव्या हातानं मग रिव्हर्स शॉट खेळण्याचा वेडेपणा का केला जातोय असा तो प्रश्न उपस्थित केला जातोय. तर धावसंख्येला वेग 54 या धावसंख्येवरती. तर लगातार 6 चेंडू 6 षटकार जर आपण मारले तर रोख रक्कम तुम्हाला 6000 रुपये पारितोषिक योगेश बनकर यांच्या माध्यमातून. तुम्हाला निश्चित मित्रांनो गंमत सांगेन 6 चेंडू 6 षटकार 1 लाख रुपये पारितोषिक होतं. रतन बासपती 2012 ला. मोठा फटका लोकांच्या डोक्यानं खेळण्याचा प्रयत्न मात्र जज करतोय. सिंग काही काल चेंडू हवेमध्ये मात्र संचार करतोय तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या पुरे केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉल. 3 धाब्यांचा मानस मात्र कन्फ्युजन यस नो वेट आणि यावेळी मात्र वेटचा कॉल केलाय. 2 धाब्यांच्या बने सांगितलं असेल मात्र फार वेगाने आकार येतो. एकूण धावसंख्येचा वेग 4थं षटक मार्गस्थ असताना एक अतिशय चांगली धावसंख्या पाहायला मिळते. ती 56 धावसंख्या पाहायला मिळते. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ.
मन बाजी मारली आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली आणि एकच पावर माझ्या हातानं एक वीरा माऊली. तर षटक समाप्त झालंय. षटक समाप्त झाले लक्षात घ्या. स्क्वेअर लेग पंच शर्मा सर आपण नो बॉल वगैरे करार केला होता षटकामध्ये तर डिस्कस करा. काही हरकत नाही. दोन्ही संघांचा मैत्रीपूर्वक सामना आपण खेळतोय. कोणावरती अन्याय केला जाणार याची लक्षात घ्या आपण. दोन पंच आपण शर्मा सर बघू शकाल. दुसऱ्या बाजूला योगेश इंद्रेकर सामना आपण पाहतोय. कल्याण तालुका वर्सेस मुरबाड तालुक्यांच्या मैत्रीपूर्वक सामना आपण पाहतोय. क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची गुणवत्ता किती चांगली आहे. दोन्ही फलंदाज विनंती मित्रांनो डोंट मेस विथ अंपायर, डोंट डिस्कस विथ अंपायर. इफ यू वॉन्ट इन advance in your whole life, you please politely speak with umpire. It's nature of cricket. It's a discipline of cricket. Discipline is not a foundation of life. Discipline is part of life, part of game. डिसिप्लिनचं सर्वात चांगलं उदाहरण तुम्हाला देईन मी सचिन तेंडुलकर. बघा बकनरना सचिन तेंडुलकरला 17 वेळा नॉट आउट दिला, नॉट आउट असताना आउट दिलं होतं. आणि ज्यावेळी लोकमतच्या पत्रकारांना विचारलं, दडानं विचारलं सचिन तेंडुलकरला की तुम्हाला नॉट आउट असताना सुद्धा आउट दिलं बकनर 17 वेळा, तुम्ही त्याच्यावरती काय कमेंट कराल. त्यांनी सांगितलं नो कमेंट. जगातील सर्वात मोठा खेळाडू कमेंट करू शकला असता, ऍक्सेप्ट केले असे लोकांनी कमेंट मध्ये कमेंट केले. मित्रांनो हे शिस्तीचं उदाहरण लक्षात घ्या. डिसिप्लिन मुळे सचिन तेंडुलकर एवढा मोठा झालाय. तर क्रिकेटमध्ये डिसिप्लिन फार महत्वाची गोष्ट आहे. नाव वळूया आपण सामन्याकडे. षटक समाप्त होत आहे. 4 तर 49 धाबा आल्या त्या 56 धाबा. दोन्ही संघ खूप चांगले संघ पाहिले. एका बाजूला विलास वारगडे आपण संघनायक पाहतोय. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक आपण बघू शकाल सुभाष गायकर हे संघनायक कल्याणच्या माध्यमातून. खूप चांगलं क्रिकेट दोन संघांच्या मैदानावर पाहतोय. चांगला क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची गुणवत्ता मैत्रीपूर्वक सामना आपण पाहतोय. आणि दोन तालुक्यामध्ये चांगले संबंध टिकवण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून. गुड कन्सेप्ट. रोख रक्कम 11,000 रुपये आणि तुम्हाला एक भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करू जिंकणाऱ्या संघासाठी. एक खूप मोठे चांगला पार्श्व कॉन्सलेशन प्राइज मिळतात या संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली. खूप चांगला फटका. कारण डिफेन्स क्रिकेट केलं फार महत्वाचं असतं. तुम्ही जर अटॅक क्रिकेट केलं तर तुमच्या डिफेन्स क्रिकेट असायला हवं. एक क्रिकेटची गुणवत्ता क्रिकेटचा दर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला डिफेन्सला महत्व दिलं गेलं पाहिजे. आणि डिफेन्स क्रिकेटला महत्व दिलं सिंगलच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. एक चांगलं क्रिकेटचं वैशिष्ट्य पाहायला मिळतंय. आणि धावसंख्येला मात्र वेगानं आकार होतोय. स्ट्रायकिंगचा फलंदाज सज्ज होतो आता मात्र सायकलला फलंदाज असणारा सतीश ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू बीट केलेत. सतीशनं 8 धावांचं योगदान दिले. 2 चौकाराच्या मदतीनं 10 धावांचं योगदान दिलंय. तर धावसंख्येला आकार. 4थं षटक संपल्यानंतर 5वं षटक मार्गस्थ 6 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. कल्याण तालुका वर्सेस मुरबाड तालुका या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. फलंदाजी करतोय तो मुरबाड तालुका संघ. सध्या फलंदाजी स्वीकारायला लागली तर नाणेफेकी हरल्यानंतर सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला मात्र आकार येईल. छत्र पुढे सरकतोय लोकांचा फार वेगानं. तोपर्यंत सिंगल फक्त. बघा मागच्या 3 षटकामध्ये आपण खूप चांगलं क्रिकेट पाहिलं, अटॅक क्रिकेट पाहिलं. मात्र नंतर त्या 2 षटकामध्ये आपण डिफेन्स क्रिकेट पाहतोय. म्हणजे 3 षटकामध्ये पहिल्यांदा फलंदाज वर्चस्व, नंतरच्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज वर्चस्व. ह्यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे. क्रिकेटमध्ये चढ उतार अप अँड डाऊन आपण पाहतोय. तर 17 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा. राईट राऊंड विकेट. खूप लवकर खेळते फलंदाज. बघा तो शतक पुन्हा पुढे सरकतोय. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाज मी कौतुक करेन नरेंद्रचं. नरेंद्र हे खूप मोठं नाव आहे. नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंद यांचं नाव आहे मित्रांनो. लक्षात घ्या स्वामी विवेकानंदांचं नाव तर नरेंद्र दत्त. आणि नरेंद्र यामध्ये गोलंदाजी करतात. खूप चांगलं कमबॅक मी म्हणून कौतुक करेन. नरेंद्र खूप चांगले गोलंदाजीचे अटॅक पाहायला मिळतोय. तिकट मारा, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि गतिमान गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. खूप चांगलं कौशल्य त्याला मध्ये साधतंय आणि त्यामध्ये विकसित झालाय गोलंदाज. खूप लवकर केलाय फलंदाज. स्ट्रॉंग अपेल पंचांना मागितलं जात आहे. मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय तसं क्रिकेट पाहायला मिळालं. यष्टीरक्षकांना खूप लवकर गुडघ्याचा वापर करून यष्ट्या वाकवल्यात. मात्र तेव्हा आत्मपरीक्षा असते ती, मात्र अग्निपरीक्षा असते ती. पंचांची धापलकावरती धाबा येतात त्या 59 धाबा. 59 लॉस ऑफ 3 विकेट्स. यू आर वॉचिंग द बिग फाइट. कल्याण वर्सेस मुरबाड तालुका. इट्स अ बिग फाइट. द मॅच विल बी 6 ओव्हर. तर 5वं षटक मार्गस्थ असताना 59 धावफलकावर धाबामध्ये आपण 59 धाबा. स्ट्रायकरचा फलंदाज यावेळी मात्र सतीशला तुम्ही बघू शकाल. सतीशनं आतापर्यंत 11 धावांचं योगदान दिलंय. 2 चौकाराच्या मदतीनं सुरुवात खूप दमदार केली सतीशनं. मात्र आतापर्यंत सतीशनं 4 चेंडू डॉट खेळलेत. तर चांगली सुरुवात सतीशच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 20 मध्ये खेळतोय आणि चेंडू लॉंगऑफच्या डोक्यावर निघून जातोय. 4 धाबांसाठी गुड बॅटिंग परफॉर्मन्स.
थँक्यू दिदे. चांगला फलंदाज कोणता असतो तो व्ही शेप मध्ये खेळतोय आणि व्ही शेप मध्ये जर तुम्ही खेळला तर तुम्ही कधी छोटी बीट होऊ शकत नाहीये. सुनील गावस्कर नेहमी सांगत असं व्ही शेप मध्ये खेळा आणि व्ही शेपचा फटका दाखवला. क्रिकेटचं तंत्र कॉपी बुक स्टाईल मध्ये क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. दामाचा पुढे सरकतोय. याली मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न गणेशच्या माध्यमातून कमबॅक करून दाखवलाय. पंचांचा इशारा होतो. षटक समाप्त होतोय. 5वा आणि 5 षटकांची सांगता होती. धाबा गती धावाल्या त्या आपण बघू शकाल. 63 धाबा. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 18 धाबा, चौथ्या षटकामध्ये आल्या त्या 10 धाबा आणि 5व्या षटकामध्ये सर्वात कमी धावसंख्या आल्यात ते फक्त 7 धाबा. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स आणि एकूण धाबांक धावा आल्या त्या 63 धाबा. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017 स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने वाऱ्याचा वेग जास्त पाहायला मिळतो. 3 दिवसाची स्पर्धा ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सुभाष गायकर यांचा आभार व्यक्त करतोय. सातत्यानं 1 महिना आमच्या संपर्कामध्ये होते. या स्पर्धेसाठी 63 धावा आल्यात. 63 लॉस ऑफ द 3 विकेट्स. प्रोग्रेस इन लास्ट ओव्हर अँड प्रोग्रेस इन फर्स्ट इनिंग. यू आर वॉचिंग द बिग फाईट. कल्याण तालुका वर्सेस मुरबाड तालुका. एक मैत्रीपूर्वक सामना आपण पाहतोय. नियम दोन्ही संघांसाठी तेवढेच चांगले आपण कठोर पाहतोय. तर कल्याण तालुका संघाचा संघनायक सुभाष गायकर एका बाजूला मुरबाड तालुक्याचा संघनायक विलास वालगडे असे 2 संघनायक एकमेकांसमोर आपण पाहतोय. तर 63 धाबा आल्यात. असं वाटलं होतं की सुरुवात खूप दमदार झाली होती. 3 षटकामध्ये धावांचा वाऱ्याचा वेग आपण पाहिला होता आणि नंतर मात्र 2 षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 17 धावा. तर मुकेश गायकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक अष्टपैलू खेळाडू काल या खेळून या स्पर्धेमध्ये तब्बल 15 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्यात. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 13 चेंडूमध्ये 50 धावा. जर त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट काढायचा म्हटलं तर तुमच्या माहितीसाठी खूप चांगला बॅटिंग स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. 13 चेंडू 50 धावा. तब्बल 384.61 बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. अप्रतिम फलंदाजी. एक अष्टपैलू खेळाडू. बघा 2 तालुक्यामध्ये किंवा 2 जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहत असाल. रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या मध्ये लढत होते. खूप चांगली लढत आपण पाहताय. उस्मान पटेल असेल तसेच अनंत पाटील असेल अशी खूप चांगली लढत आपण पाहतोय ठाणे रायगड मध्ये. तशीच लढत आपण पाहतोय पनवेल मात्र कल्याण आणि मुरबाड मध्ये अजून एक चौकार पाहायला. धावांचा वेग पुढे सरकतोय. खूप चांगली धावसंख्या धापलकावरती. गौरी कुमारा गेला मोदरा. गौरी कुमारा असो आमावर छाया तेव्हा असो आमावर छाया. 67 धावा. स्ट्रायकरचा फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतोय तो उंच बोला फलंदाज गणेश ज्याने आतापर्यंत संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. 34 धावांची दमदार केली. गणेशच्या माध्यमातून हेलिकॉप्टर शॉटचा वापर केलाय. ऑन द मिडल स्विंग चेंडू खूप घातक चेंडू. तेवढा चांगला सन्मान. 2 धावांचा माणूस त्यामध्ये यश लाभतोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स मध्ये तेवढेच चांगले गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉल गुड कॉर्डिनेशन. गुड चांगला क्रिकेटचा मात्र माणूस दाखवला होतोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या बरेच सांगित धावसंख्या मात्र वेगानं दिशा येते. एकूण धावसंख्या धापल करते. भूषण आम्हाला माहिती देतात 69 धावा. 69 धावसंख्या धापलकावरती. खूप चांगली धावसंख्या. 34 नंतर 36 धावांचं योगदान दिलेले फलंदाज ठाकरे यांचा फलंदाज गणेशनं 3ऱ्या नंबरचा अत्यंत घातक आणि विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय. तर त्याला साथ देतोय 5व्या नंबरचा फलंदाज सतीश त्याला साथ देतोय. खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा. वादल मैदानी बघतो आपण धावांचं वादल फलंदाजच्या माध्यमातून जॉन्टीच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला सतीश त्याला साथ देतोय. 69 धावा. 69 शेवटचा षटक मार्गस्थ बघायचं आहे. याने मुरबाड तालुका संघ नाणेफेकी हरल्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारतोय आणि कल्याण तालुक्याचा संघनायक सुभाष गायकर याने मात्र नाणेफेकी जिंकण्याचा क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. राईट लेफ्ट हँड आउट विकेट. अतिशय चांगला फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप चुकीचा. प्रेशर ऑन द फील्ड. थ्रो चुकीचा होता. बॅकअप चुकीचं पाहायला मिळालं. दुसऱ्या धाब्याचा मानस मात्र फलंदाज बाद. फक्त एकच धाव. 70 धावा. धाबा गती 4 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय मुरबाड तालुका संघाची. गणेश बाद झाल्याने गणरायाचं गाणं लावलंय. डीजे मास्टरनं खूप चांगलं कॉर्डिनेशन बघायला मिळते आपल्याला. गणेशनं तब्बल 37 धावांचं योगदान दिलं. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 37 धावा. 13 धावा काढल्या असल्या 50 धावा ठोकू शकला असता. गणेश 3ऱ्या नंबरचा अत्यंत घातक फलंदाज मात्र आपला परिचय दिलाय त्यांना. विस्फोटक फलंदाज असताना परिचय दिलाय. तब्बल त्यांना 37 धावांचं जबरदस्त योगदान दिलं आपल्या संघासाठी. एक भरीव अविस्मरणीय केले आणि एक उत्तेजनात्मक केली पाहायला मिळाले गणेशच्या माध्यमातून. गुड बॅटिंग परफॉर्मन्स.
त्यानंतर 70 धावा धाबावरती आल्यात. आता शेवटच्या षटकातील काही चेंडू उर्वरित आपण पाहणार. 3 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज राहुल स्ट्रायकर यांना 6व्या नंबरचा फलंदाज 4 गडी बाद 70 धावसंख्या. लॉब केलाय फलंदामध्ये फलंदाज पेट करतोय. अजून एक धक्का बॅक टू बॅक दुसरा धक्का यायला मात्र मुरबाड तालुक्या संघाला 5वा धक्का. 70 धावा. सतीश केली संपुष्ट झाले. सतीशने आपल्या संघासाठी 9 चेंडूमध्ये 15 धावा ठोकल्या. एकूण 70 धावा धाबावरती बघू शकाल आपण. आणि 70 या धावसंख्येवरती 2 गडी बाद आपण पाहतो बॅक टू बॅक. गोलंदाज मिळाला यश. गोलंदाज मुकेशला खूप चांगलं कमबॅक मुकेशच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा, नंतरच्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव 2 गडी बाद. ही सांघिक कामगिरी. तर गुड बॉलिंग परफॉर्मन्स, खूप चांगलं कमबॅक. अजून एक गडी बाद करण्यामध्ये यश लाभेल का गोलंदाजाला हे पाहणं गरजेचं असणार आहे. तर 70 या धावसंख्येवरती तब्बल 3 गडी बाद झाले आहेत मुरबाड तालुक्या संघाचे. देऊल सजविलान माझे एकवीराईचा एकवीराईचा. तर तब्बल 3 गडी बाद झाले 70 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा काढण्याचा मानस मध्ये थोडं चांगलं येत आहे. आणि जवळजवळ 3 गडी बाद झाले ते शेवटच्या षटकामध्ये. तर पंचांची चर्चा नको, आयोजकांची विनंती असणार तुम्हाला. सुभाष गायकर साहेब, आपण या स्पर्धेच्या आयोजकात खूप चांगला आयोजक म्हणून तुमचा आम्ही नेहमी सन्मान करतोय. तर आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना करायची कॉमेंट बॉक्स मधनं आयोजक तुम्हाला विनंती करतात की पंचांची चर्चा नको किंवा टाइमपास नको, कारण ही स्पर्धा आपण माहितीपूर्वक खेळतोय आणि दोन्ही तालुक्यातील संघांचा संबंध खूप चांगला घनिष्ठ आहे, प्रेमळ संबंध आहेत. आणि ते प्रेमळ संबंध जोपासण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकणाऱ्या संघासाठी रोख रक्कम 11,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ब्युटिफुल ट्रॉफीज देऊन आम्ही तुम्हाला सन्मानित करू. दादू स्ट्रायकर यांना अटॅकिंग स्टान्स मध्ये बघा, त्याचा स्टान्स बघा, अटॅकिंग स्टान्स बघायला मिळतो दादूचा. 70 धावा धापलकावरती. ब्लॉकचा चेंडू मागच्या 3 चेंडूमध्ये आपण 3 गडी बाद पाहिला. चेंडू मात्र हायमध्ये संचार करतोय, छत्रशे जज करतोय, फलंदाज बाद. व्हेरी गुड कॅच. आणि मागच्या 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद करण्यामध्ये यश लाभले संघाला. 2 गडी धावचित म्हणजे सांघिक यश, त्यामध्ये 2 गडी बाद केले गोलंदाजांना. 3 धावचित झालेत, त्यामुळे सांघिक यश होतं ते. आणि मात्र 17 समाप्त होते 70 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद झाले 70 या धावसंख्येवरती. 71 धावांची गरज याले मात्र कल्याण तालुक्यात संघाला. बघायचं कोणाचं प्राबल्य, मुरबाड तालुक्याचं प्राबल्य की याले मात्र कल्याण तालुक्याचं प्राबल्य. 71 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. तर सामना सुरू होईल, ऐकूया आपण पहिल्या 3 षटकांसाठी. आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गुड व्हॉइस डोंबेले, आपण विनोद पाटील यांना ऐकूया पहिल्या 3 षटकांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. आपण आवाज ऐकला असेल तर प्रवीण कुमाराने यांचा आवाज ऐकला असेल आपण. खूप चांगलं गीत होते. 2014चं सर्वात फेमस गाणं होतं. 2015 शांताबाई, 2016 सैराट. तर गणेश गायकर यांच्या वतीनं ऍडव्होकेट गणेश गायकर यांच्यासाठी ऍडव्होकेट सचिन वागचौडे मंजिरी स्पोर्ट्सचे पॅकर्स आहेत, ते ऑनर्स आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक गणेश गायकरसाठी. थँक्यू सो मच. यस विनोद. धन्यवाद मच्छिंद्र पाटील जी. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय यावेळेस अतिशय चांगली स्पर्धा छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती आपण पाहतोय.
सामना या ठिकाणी पाहतोय आपण विद्यमान सामना एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी मनोरंजनासाठी हे दोन तालुके जर पाहिलं तर शेजारी शेजारीचं पाहिलं तर मुरबाड तालुका कल्याण तालुका या ठिकाणी या दोन संघादरम्यान शांताबाजी चलने की आवाज सुनी तुम लोगों ने। शांताबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे झम 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 झम। विजय सुरोशी कुठे असेल त्यांनी समोर तोरी संपर्काला विजय सुरोशी कुठे असेल तर आपण समोर तोरी संपर्काला डीजे बंद पंच सामना त्वरित सुरू करा। मुरबाड प्रीमियर लीगने प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावांचं डोंगर उभं केलेलं आहे आणि विजयासाठी 71 धावांचं आव्हान कल्याण प्रीमियर लीग कल्याण संघापुढे ठेवलेलं आहे। बघूया एक रोमांचकारी सामना मैत्रीपूर्ण लढत क्रिकेटचं महायुद्ध रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे या दोन्ही संघामध्ये। कल्याण प्रीमियर लीग संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात लवकरात लवकर येऊ द्या। कल्याण प्रीमियर लीग संघाचे सलामीचे मैदान आलेले आहेत। विक्रम भोईर एक अष्टपैलू खेळाडू एक नामवंत खेळाडू या कल्याण ग्रामीणचा आणि त्याला साथ देण्यात येतोय तो 70 धावा धावफलकावर लावल्या तर 71 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। यावेळेस कल्याण तालुका या संघाला आपण पाहतोय 70 धावा जर पाहिलं तर 11.66च्या गतीने या ठिकाणी धावा लावल्या। जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकात 46 धावा होत्या, मात्र त्यानंतर जर पाहिलं तर 24 धावा फक्त आल्या। त्यामुळे एक 70 धावा जर पाहिलं तर एक फायटिंग स्कोर आहे। 71 धावांचं टार्गेट 11.83च्या सरासरीने या धावा चेस करायच्या आहेत या कल्याण तालुका संघाला। सलामीची जोडी यावेळेस कल्याण तालुका संघाकडनं पाहतोय आपण विकी आणि तेजा ही सलामीची जोडी आपण पाहतोय। 71 धावांचं लक्ष्य असं गोलंदाज पुन्हा एकदा पहिल्या षटक येतो। चेंडू जागा बनवले, चेंडूला हुक केलाय फाईन लेगच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा। जबरदस्त सुरुवात या ठिकाणी जागा बनवली होती। हा फटका मॅन्युफॅक्चर केला होता। जर पाहिलं तर जागा बनवली ऑप्शनच्या बाहेर आले, पाहिलं होता चेंडू लेक्शनच्या बाहेर जातोय आखू टप्प्याचा, त्या चेंडूला जागा बनवून हुक केलंय आणि चौकाराने खाचं उघडलंय। यावेळेस फलंदाज तेजा याने तेजा लिटल मास्टर तेजा हाइट कम और फाइट ज्यादा असं म्हटलं जातंय। छोटा पॉकेट बड़ा धमाका असं सलामीला आलाय लिटल मास्टर तेजा। नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण विकी। ही जोडी सलामीची कल्याण संघाची। असं गोलंदाज पहिली षटक हाताळतोय गोलंदाज मदन कथोरे। यावेळेस गोविलिंडकडनं
एक डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस कट केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू बीट करून निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने. यावेळेस शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू या ठिकाणी आत ढकलतोय. तोपर्यंत या 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 6. चेंडू स्क्वेअर कट करायचा होता मात्र चेंडू जर परत व्यवस्थित मिडल करू शकले नाही, टाइम करू शकले नाही, चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही. हा चेंडू जर पाहिलं तर बाहेरची कडाई घेऊन जातोय यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेने. मात्र शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेत होता. चेंडू हवेत जर पाहिलं तर भवऱ्यासारखा फिरत होता. टप्पा पडल्यानंतर डायव्हर्ट झाला आणि बीट केलंय या क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या धावफलकावर 6. हा चेंडू यावेळेस फुरकटच्या माध्यमातून चेंडू जातोय डी पॉइंटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. चेंडूला उचललंय, आत ढकललंय, त्यानंतर चेंडू थ्रो केला. तोपर्यंत या 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 8 धावा. गरज आहे प्रति षटकामागे 11.83 इथे जिंकण्यासाठी या कल्याण संघाला. 70 धावा धावफलकावर आल्यात. 8 गडी इथे गमावले होते. 70 ही धावसंख्या. 71 धावांचं टार्गेट सेट केलंय कल्याण तालुका या संघासमोर. आपण पाहतोय सलामीची जोडी यावेळेस स्ट्राईकला तेजा, नॉन स्ट्राईकला विकी. गोलंदाज मदन कथोरे यावेळेस एक नामवंत गोलंदाज जर पाहिला तर मुरबाड तालुक्यातला एक गुणवान गोलंदाज. हा चेंडू आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा कट केला चेंडूला. चेंडू येतोय यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. या 4 धावा. थँक्यू. तसं जर पाहिलं तर फलंदाज तेजा एक अनुभवी खेळाडू, पुराणा चावल ज्याला म्हटलं जाते, ज्याने अनेक ऊन पावसाळे क्रिकेटमध्ये पाहिल्यात, अनेक सुख दुःख ज्याने भोगलेले, असा हा फलंदाज एक अनुभवी फलंदाज. अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली म्हटलं जाते आणि हा फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय तेजा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हवेतून लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. हाय अँड हँडसम आणि या 6 धावा. धावसंख्या धावफलकावर 18 आपण पाहतोय. मच्छिंद्रजी निश्चितच वय वर्ष 42. मात्र काही जण म्हणतात की निश्चितच माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो, मात्र माणूस खेळ सोडतो तेव्हा तो म्हातारा होतो. मात्र फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर तेजा अजूनही फिटनेस चांगला आहे, जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दाखवतोय. मात्र निश्चितच एक सामना जर आपण पाहिला होता अंबिका तोंडरे संघ वर्सेस जर पाहिला होता एक ओपनचा सामना, ज्यात विश्वास पाटील तोंडरेचा एक महान खेळाडू ज्याला अग्री रत्न पुरस्कार देऊन ज्याला सन्मानित करण्यात आला होता, ज्याने जी खेळी केली होती रत्नबुवा ट्रॉफीमध्ये, एका धावेने सामना गमावला होता. मात्र अर्धशतकी खेळी, अविस्मरणीय खेळी. यावेळेस तेजाच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती फटका आणि या 6 धावा. लाव के कडक आजा तू लाव. मच्छिंद्र पाटील जर आपण पाहिला तर हा फलंदाज तेजा अनुभव काय असतोय, गुणवत्ता काय असते, ती गुणवत्तेला न्याय देत असताना वयवर्ष 42. मात्र असे अनेक खेळाडू आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये, रायगडमध्ये जर पाहिलं तर कमलाकर मामा, जर पाहिलं तर पारगाव साठी अजूनही खेळत आहेत. मात्र सुखदेव काका म्हात्रे जर पाहिलं देसाई संघाचे, ज्यांनी 50 गाठलेली, 50पेक्षा जास्त 57 वय त्यांचं वयवर्ष, अजूनही खेळत आहेत. धावसंख्या धावपालकावरती 24 धावसंख्या, पहिल्या षटकाच्या अखेरीस खूप चांगली धावसंख्या विनोद पाहायला मिळते. 24 धावसंख्या जर आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूमागे आतापर्यंत 4 धावा पाहिल्यात. अतिशय चांगली फलंदाजी, दमदार सुरुवात. नक्कीच मच्छिंद्र सर हिट का जवाब पत्थर से टिट फॉर टॅट असं उत्तर दिलंय. 17 धावा काढल्या होत्या मुरबाड संघाने पॉवर प्ले मध्ये पहिल्या, त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय. तशाच तसं पाहिलं तर 24 धावा धावफलकावर लावल्यात. यामध्ये तेजा जर पाहिलं तर एक अनुभवी खेळाडू जबरदस्त फलंदाजी करतोय. स्ट्राईक जर पाहिलं तर तेजाने स्वतःकडे ठेवली आहे आणि 24 धावा ह्या एकट्या तेजाच्या आपण पाहतोय. त्यामध्ये 2 षटकार. विनोद, 1 मिनिट थांबवायचे तुम्हाला, माफी, सॉरी फॉर डिस्टर्ब. तर खेळाडू कक्षामध्ये जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असणार आहे की आपण तिथनं निघायचं आहे, नाही तर तुम्हाला पॅनल देण्यात येईल. आयोजकांची तुम्हाला विनंती आहे. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर 24 आपण पाहतोय. यावेळेस 71 धावांचं लक्ष आहे. जर पाहिलं तर अजूनही विचार केला तर
24 धावा धावफलकावर झाल्या तर गरज आहे ती 47 धावांची येणाऱ्या. जर पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 47 धावा, 24 धावा. या ठिकाणी तेजाने फलंदाजी दाखवलेली आहे अतिशय चांगली. जर पाहिलं तर तेजासारखे फलंदाज जेव्हा जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा फलंदाजी करणं किती सोपं काम आहे हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज येतोय क्षितिज, यावेळेस चेंडू जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी हलकचा अपील, मात्र पंच या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे. यावेळेस क्षितिजचा पहिला चेंडू वाईड. धावसंख्या धावफलकावर 25. मात्र गरज आहे ती 46 धावांची येणाऱ्या. 30 चेंडूमध्ये 46 धावा जिंकण्यासाठी. जबरदस्त फाईट आपल्या घरच्या मैदानावरती हा कल्याण तालुका संघ जबरदस्त कामगिरी करतोय. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर लावल्यात. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर पाहतोय. एक चांगली सुरुवात या ठिकाणी, चांगल्या धावसंख्येची सलामी आतापर्यंत पाहायला मिळते. हा चेंडू ड्राईव्ह केला, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चूक होते आणि एक धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. बघा हा चेंडू सरळ हातामध्ये गेला होता, मात्र त्या ठिकाणी चेंडू पकडण्याची जी पद्धती चुकीची होती त्यामुळे चेंडू हातातून निसटला आणि एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 26 धावा. अजूनही जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावर गरज आहे ती 45 धावांची. गोलंदाज क्षितिज एक गुणवान गोलंदाज जो मुरबाड तालुक्यामधला एक नावाजलेला असा खेळाडू क्षितिज या ठिकाणी दुसरं षटक हाताळतोय. पहिलं षटक हाताळतो गोलंदाज जर पाहिलं तर मदन कथोरेने, ज्याने 24 धावा खर्च केल्या, महागडी गोलंदाजी फेकली आणि पॉवर प्ले मध्ये ते खोऱ्याने धावा केल्या. या सलामीच्या फलंदाज तेजाने. पुन्हा एकदा तेजा स्ट्राईकला. क्षितिज तू तेजा. हा चेंडू यावस्था जागा म्हणून करण्याचा प्रयत्न, अपील केलं गेलंय. स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी करतायत, कारण त्यांना माहिती आहे या विकेटची किंमत माहिती आहे. सोन्याला जरी भाव कमी झाला असला तरी या विकेटची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. कारण या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्या आहेत. कारण इथून या संघाला माहिती आहे, या मुरबाड संघाला या तेजाला बाद केलं तर दबाव टाकता येईल, धावसंख्येवर लगाम लावता येईल. मात्र इथे अपील केलं गेलं होतं, मात्र पंच भीष्मासारखे ठाम, कोणत्याही दबावाला इथे बळी पडणार नाहीये. कारण ज्यांनी अनेक क्रिकेट सामने, ज्यांनी क्रिकेट स्पर्धामध्ये ज्यांनी पंचगिरी केली. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय, विकीच्या बॅट मधून आलेला हा चौकार. विकी भोईरच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावर 31 गरज आहे आता मात्र 40 धावांची. मुरबाड संघाची चिंता वाढले, कारण एका बाजूने तेजाने पहिल्या षटकात 24 धावा केल्या, आता मात्र दुसऱ्या बाजूने हा विकी इथे घणाघाती फलंदाजी करतोय, अटॅकिंग क्रिकेट दाखवतोय, स्वतःवरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू 3 षटकार लगावल्यास हा चेंडू यावेळेस फिरकावून दिलाय, सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट षटकार. 6 धावा. 1 मिनिट थांबायचंय, डीजे 1 मिनिट थांबायचंय. थँक्यू. दरम्यान या ठिकाणी पारितोषिक आलंय योगेश बनकर यांच्याकडनं. 3 चेंडू 3 षटकार लगावल्यास 6,000 रुपये. त्यानंतर 6 चेंडूत 6 षटकार लगावल्यास 6,000 आणि 3 चेंडूत 3 षटकार लगावल्यास 1,001 रुपये. आणि त्यानंतर गणेश भोईर साहेब यांच्याकडनं 6 चौकार लगावल्यास 2,000 रुपयाचं पारितोषिक ठिकाणी प्रोत्साहन दिलं जातंय आपल्या खेळाडूंना. निश्चितच कॅश प्राईजच्या माध्यमातून बघूया हे कॅश प्राईज कोण पटकावतोय का. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. विकी यावेळेस स्ट्राईक देतोय त्याच्याकडे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 38 धावा. 38 धावा झालेल्या जर पाहिलं तर या ठिकाणी मुरबाड संघ पूर्णपणे निश्चित दबावाखाली पाहायला मिळतोय. कारण या सलामीच्या जोडीने ज्या प्रकारे सुरुवात केली आहे, मानसिक दडपण या ठिकाणी टाकलेले गोलंदाजांवर, मानसिक दडपण टाकलंय खेळाडूंवर. त्यामुळे पूर्णपणे या दडपणातून जर बाहेर निघायचं असेल तर इथे गडी बाद करावे लागतील, इथं चेंडू फेकावे लागतील. हा चेंडू यावेळेस पुढे सरकला होता फलंदाज तेजा. यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही, चेंडू निघून जातोय. बॅट आणि पॅडच्या मधून निर्धाव चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर
धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर आपण षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावर 38 धावा झालेल्या आहेत. 38 धावा इकडून पाहतोय. 2 षटकामध्ये एक चांगली सुरुवात इथे केलेली आहे. फ्लाइंग स्टार्ट नेहमी म्हटलं तर सुरुवात भली तो अंत भला. सुरुवात चांगली झाली तर शेवट चांगला होतोय. आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 38 धावा. तर मात्र येणाऱ्या षटकांमध्ये पुढील 4 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ इथे 11,000 रुपये कमावेल, कोणता संघ ही आकर्षक ट्रॉफी इथे उचलेल, याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे रायगडचे मच्छिंद्र पाटील, एक ज्येष्ठ समालोचक, एक नावाजलेले समालोचक. तो बहुत बहुत शुक्रिया. चलते मैदान के बाद दोस्तों इश्क प्रतियोगिता का एक और शानदार मुकाबला देख पा रहे हैं. ये मैत्रीपूर्वक मुकाबला यानी कि दोस्ती यहाँ पर आने बाने दोनों के बीच में, लेकिन ये दोस्ती हमने तोड़ेंगे ये भी सवाल बन चुका है मैदान के अंदर. अब जीत के लिए जरूरत है बल्लेबाजों की. जिस प्रकार की शुरुआत रही मैदान के ऊपर, जो आगाज रहा काफी बढ़िया रहा, पर जिसके बलबूते पर सही रन बनाया. पर पहले ओवर में 24 रन बनाने के बाद दूसरे ओवर में तकरीबन 14 रन बनाया और टीम का स्कोर बनता हुआ 38. जीत के लिए 24 गेंदे और 33 रन की आवश्यकता. मुकाबला जिस प्रकार खेला जा रहा है उस प्रकार कल्याण तालुका की ताकत इस मैदान के ऊपर ज्यादा दिखाई दे रही. जिस तरह से बल्लेबाज विकी ने अब तक अपने 4 गेंदों में तकरीबन 12 रन का योगदान दिया और तेजा ने सबसे अच्छा तेजाब दिखाया पर मैदान के ऊपर. उन्हें तकरीबन 24 रनों की शानदार पारी के लिए 8 गेंदों में जबरदस्त मुकाबला बीच मैदान के ऊपर. जो दर्शक यूट्यूब के माध्यम से हमें देख पा रहे हैं, डेन केबल के माध्यम से हमें देख पा रहे हैं, मच्छिंद्र पाटील रायगढ़ आपका सभी का फिर एक बार तेजी से स्वागत करते. दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ मुकाबला यहाँ पर जीत के लिए 24 गेंदे और 33 रन की आवश्यकता. मजा आ रहा है मुकाबले में. आप इस समय बल्ले का फेस को यहाँ पर बढ़िया स्ट्रोक, कमाल की टाइमिंग, ताकत, तकनीक, नजाकत, गेम सीमा पार, फ्लाइटेड डिलीवरी, पैरेलल स्ट्रोक सीमा पार, सीधा 4 रन. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची. दादू के यहाँ पर गेंदबाजी की शुरुआत हुई. दादू का स्वागत किया. पर आइए इस मैदान के ऊपर आपका स्वागत है. पहले गेंद पर चौका लगा के दादू का स्वागत किया. दादू के अच्छे खिलाड़ी यहाँ पर, अच्छे बल्लेबाज, अच्छे गेंदबाज के रूप में दादू पहचाने जाते हैं, लेकिन उससे सबसे विस्फोटक बल्लेबाज, रनों की मशीन, रनों का अंगार, जलता अंगार जिन्हें कहा जाता है, वो स्ट्राइक पर बल्लेबाज इस समय बल्लेबाज करते हुए विकी यहाँ पर अच्छे बल्लेबाज. जिस तरह से गेंदबाज की शुरुआत यहाँ पर दादू की भी स्वागत किया. दादू का पहले गेंद के ऊपर विकी ने यहाँ पर एक और बढ़िया स्ट्रोक, क्लास टाइमिंग यहाँ पर, लेकिन खिलाड़ी मौजूद पॉइंट के ऊपर से, डीप पॉइंट के ऊपर खिलाड़ी मौजूद है और 1 रन का इजाफा होता हुआ. सबसे शातिर खिलाड़ी होते हैं पॉइंट के खिलाड़ी, क्योंकि 11 खिलाड़ियों में सबसे चालाक के खिलाड़ी होते हैं वही पॉइंट के खिलाड़ी. जिस तरह से जॉन्टी रोड्स हमेशा पॉइंट के ऊपर रहते हैं. हमारे पूर्व भारत के कप्तान सन्मान अजहरुद्दीन मोहम्मद अजहरुद्दीन ओबे हमेशा पॉइंट के ऊपर रहते थे. रॉबिन सिंह भी हमेशा पॉइंट के ऊपर रहते थे. जो अच्छे खिलाड़ी होते हैं वो अक्सर पॉइंट पे पाए जाते हैं और इस शानदार खिलाड़ी का यहाँ पर शानदार फील्डिंग का मुजाहरा करते. टीम का स्कोर आगे बनता, फुस्कर में इजाफा हुआ और टीम का स्कोर यहाँ पर भूषण हमें जानकारी देते हुए स्कोर की भूमिका अदा करते हुए और टीम का स्कोर पहुंच चुका है पर तकरीबन 43 रन के ऊपर. जीत के लिए 71 रनों की आवश्यकता है. जिस तरह से पहले बल्लेबाज की यहाँ पर मुरबार तालुका टीम ने 6 ओवर में उन्होंने 5 विकेट के नुकसान के ऊपर 70 रन बनाए. 71 रनों का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. अब आरंभिक जोड़ी मैदान के ऊपर काफी हबी होती नजर आ रहे हैं और अपने इरादों को मजबूत करते हुए इस मुकाबले की जीत की तरफ अपने कदम बढ़ाते हुए ये दोनों बल्लेबाज विकी और उनका तेजा साथ निभाते हुए. वाइट का इशार के अंपायर की वजह से तेजा की यहाँ पर बल्लेबाजी अच्छी हो रही है, क्योंकि तेजा ने अब तक 24 रनों की शानदार पारी के लिए कई छक्के तेजा ने यहाँ पर लगाए, 2 छक्के और 2 चौके लगाए. और अक्सर हमने देखा है कि जब अच्छे बल्लेबाज मैदान पर होते हैं तो गेंदबाज दिशा से भटकते हैं और दिशा से भटकते गेंदबाज बढ़िया स्ट्रोक, कवर पॉइंट, ताकत यहाँ पर काफी अच्छी कलाई में जोर भर दिया. गेंद सीमा पर डीप कवर के रीजन में एक और शानदार चौका. देखना जो बल्लेबाज इस समय बल्लेबाज कर रहे हैं इसका नाम है तेजा. एक संयमी बल्लेबाज है जिनकी उम्र 40 के ऊपर है, 40 प्लस के ऊपर है, लेकिन जो फिटनेस उन्होंने बरकरार रखा है, कमाल का फिटनेस रखा उन्होंने यहाँ पर. और जिस तरह से स्ट्रोक को कन्वर्ट किया पर वीरेंद्र सहवाग स्टाइल यहाँ पर स्क्वायर कट के माध्यम से बढ़िया स्ट्रोक, सीधा 4 रन के लिए. एक और बढ़िया स्ट्रोक, कमाल का फुटवर्क यहाँ पर, लेकिन खिलाड़ी इस वक्त मौजूद, गेंद गोली की रफ्तार से करते हुए एक और शानदार चौका. और सुभाष गायकर आप खड़े हो चुके हैं और बल्लेबाज का स्वागत करें, क्योंकि जीत उनके बिल्कुल दरवाजे पर दस्तक दे रही यहाँ पर. और टीम का स्कोर यहां से आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा. टीम का स्कोर बनता हुआ 52 रन. अब टीम का स्कोर यहाँ पर 52-71 रनों की आवश्यकता. अब दिल्ली दूर नहीं है, अब इरादे मजबूत और हौसले मजबूत यहाँ पर. अब जीत के लिए महज 19 रन की शेष आवश्यकता.
और जो बल्लेबाजी इस समय कर रहे हैं सुभाष 11 के खिलाड़ी यहाँ पर, इसके लिए यहाँ पर सुभाष गायकर तालु के साथ स्वागत भी कर रहे हैं, क्योंकि अगला मुकाबला उनके बीच में होगा। ओनली बनकरी कांबा वर्सेस सुभाष सुपर किंग के बीच मुकाबला, अगला मुकाबला देख पाएंगे दोस्तों। कहीं भी मत जाना, आप देखते रहना कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग का 2017 का सुहाना सफर। राइट अराउंड विकेट, फुल टॉस गेंद यहाँ पर नहीं कर पर, नो बॉल का इशारा अंपायर की ओर से, बिल्कुल नो बॉल का इशारा, क्योंकि गेंद विकेट के बनने गिरी यहाँ पर, फिसलन होने के कारण गेंद में थोड़ा सा हाथ में मॉइस्चर होने के कारण गेंद यहाँ पर गेंद नहीं गिरी यहाँ पर विकेट के ऊपर, और अंपायर ने नो बॉल का इशारा किया। यहाँ पर 1 रन का इजाफा होता है अतिरिक्त रन के साथ, टीम का स्कोर और आगे बढ़ते यहाँ पर लगातार उनकी रफ्तार बढ़ती नजर आ रही है। ये देखिए कमाल की टाइमिंग, स्क्वायर ऑफ द विकेट, पुल किया इस गेंद को शॉर्ट नंबर के माध्यम से, ताकत तकनीक नजाकत, एक और शानदार छक्का। तो 38 रन की शानदार पारी खेलते यहाँ पर बल्लेबाज, जिस तरह से पारी खेली थी 37 रन की पारी खेली थी बल्लेबाज गणेश ने, मुरबाड तालुके के खिलाड़ी, उसको जी जवाब मुंह तोड़ जवाब दिया पर, ईट का जवाब पत्थर से दिया, करारा है मुंह तोड़ जवाब दिया पर, और टीम का स्कोर बनता हुआ फुल स्कोर में इजाफा, और टीम का स्कोर बनता हुआ यहाँ पर तकरीबन 59 रन। यहाँ पर जीत के लिए 71 रन की आवश्यकता, अब दिल्ली दूर नहीं है, अब मंजिल दूर नहीं यहाँ पर, क्योंकि इरादे काफी बुलंद है, और जिस तरह से बल्लेबाजी चली समन तेजा के माध्यम से बढ़िया बल्लेबाजी। इस समय गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश की यहाँ पर, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं पाया, अंपायर का इशारा लेग बाइस का होता है यहाँ पर, लेग बाइस के रूप में 1 रन का इजाफा। ओवर की समाप्ति, स्ट्राइक अपने खेमे रखे यहाँ पर तेजा ने, और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई तकरीबन 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर फुल स्कोर में इजाफा 60 रन, अब जीत के लिए 71 रन बनाने, तो अब महज जीत के लिए 11 रन की आवश्यकता। तो इस ओवर में 22 रन यहाँ पर आ चुके, काफी खराब गेंदबाजी यहाँ पर दादू की, जिस तरह से दादू ने बल्लेबाजी में अच्छा योगदान दिया था, लेकिन दादू ने यहाँ पर गेंदबाजी में कुछ नहीं किया। दादू ने गेंदबाजी में 22 रन खर्च किया, और बल्लेबाजी में दादू ने 1 भी रन का यहाँ पर योगदान नहीं दिया। तो जीत के लिए 11 रन की आवश्यकता। बड़ी प्रतियोगिता हम देख पा रहे हैं कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग के 2017 का, ये बहुत ही खूबसूरत मंजर, ये बगल में यहाँ पर नेशनल हाईवे, और बिल्कुल बगल से गुजरती हुए ये यहाँ पर बिल्कुल गाड़ियों की कतार, जिस तरह से माहौल रहा पर काफी सुहाना सफर रहा पर, ये ध्वज लहराते हुए यहाँ पर सफलता को बयान करते हुए, क्योंकि ये कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग सफलता की चोटी पर खड़ी यहाँ पर, ये ध्वज यहाँ पर हवा से लहराते हुए सफलता को बयान करते हुए, बहुत बढ़िया मंजर यहाँ पर। और इस मैदान को देखकर मुझे ऐसा लगा कि हम इंडियन गार्डन में तो नहीं है, यहाँ पर बिल्कुल शांत माहौल यहाँ पर, तूफान हवा चलती हुई यहाँ पर, दर्शकों के बैठने के लिए पुख्ता इंतजाम यहाँ पर, और जबरदस्त प्रतियोगिता, बहुत प्रतियोगिता यहाँ पर कल्याण ग्रामीण प्रीमियर 2017 का, बहुत ही खूबसूरत सुहाना सफर इस बीच मैदान के ऊपर। हेलो, तो इस वक्त जरूरी अनाउंसमेंट यहाँ पर, जरूरी ऐलान यहाँ पर, त्रिशा राइजिंग स्टार्स रायते, संदीप सुरोशी एंड संग मनोहर लायंस मानोली, संतोष जाधव, आपसे गुजारिश है आइए शीघ्र प्रस्थान कीजिए मंच के ऊपर। आयोजकर्ता आपको यहाँ पर बुला रहे हैं, क्योंकि अगला मुकाबला आपके बीच में शायद खेला जाएगा, क्योंकि जो मुकाबला अगला सुभाष किंग और ओनली बनकर के बीच में खेला जाएगा, वो खिलाड़ी आप खेल रहे, दोनों मुकाबले बराबर पर खेल रहे, तो उनका जलपान का समय हो चुका है, थकान भी महसूस कर रहे हो खिलाड़ी। तो अगला मुकाबला आयोजकर्ताओं की ओर से त्रिशा राइजिंग स्टार्स, तो जीत के लिए यहाँ पर बहुत आवश्यक 11 रन की आवश्यकता। तो दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि आपको आयोजकर्ताओं से संपर्क करना है पर। त्रिशा राइजिंग स्टार्स रायते संदीप सुरोशी वर्सेस मनोहर लायंस मानोली संतोष जाधव। कप्तान से गुजारिश है कि आप कमेंट्री बॉक्स से संपर्क करें आयोजकर्ताओं की ओर से। राइट अप और विकेट, ये देखिए बढ़िया स्ट्रोक, कमाल की टाइमिंग, पाए गए वहां पर खिलाड़ी मौजूद, पहला यहाँ पर सदमा और पहला यहाँ पर बहुत बड़ा सदमा इस समय कल्याण तालुका टीम को।
बहुत बहुत शुक्रिया डीजे मास्टर का अच्छी धुन आपके माध्यम से यहाँ पर बढ़िया संगीत आपके माध्यम से बढ़िया क्रिकेट बढ़िया माहौल सब कुछ यहाँ पर बिल्कुल अच्छा चल रहा है यहाँ पर। तो बल्लेबाज के पारी के अंदर जोरदार तालियों के साथ स्वागत किया यहाँ पर बल्लेबाज तेजा का 38 रनों की शानदार पारी के लिए यहाँ पर धुआंधार पारी यहाँ पर जबरदस्त काबिल साबित किया अपने इस मैदान के ऊपर। अब जिम्मेदारी नए बल्लेबाज कल्पेश और विकी के यहाँ पर कंधों पर। तो जीत के लिए समीकरण बनता हुआ 18 गेंदे अब 11 की आवश्यकता थी, अब 17 गेंदे 11 की आवश्यकता। और जिस खिलाड़ी ने छक्का लगाया पर उस खिलाड़ी के लिए पर योगदान है 100 रुपए का एक दान। तो जीत के लिए अब 11 रन की आवश्यकता। मुकाबला बिल्कुल थोड़ा सा एक तरफा नजर आ रहा है यहाँ पर। स्क्वायर कार्ड बैक पर स्क्वायर कार्ड यहाँ पर पॉइंट के ऊपर से निकलती हुई कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद सीमा पार, एक और शानदार चौका। शुक्रिया डीजे शुक्रिया। तो त्रिशा राइजिंग स्टार्स संदीप सुरोशी एंड मनोहर लायंस माननोली संतोष जाधव। अब से गुजारिश से फिर एक बार गुजारिश करूंगा आपको, तहे दिल से गुजारिश करता हूं कि आप शीघ्र ही मन से संपर्क करें, अजयकर्ताओं से रूबरू कीजिए क्योंकि अगला मुकाबला शायद आपके बीच में होगा। तो जीत के लिए समीकरण आसान सा बनता हुआ। बहुत ही शानदार गेंदबाज यहाँ पर लेग ब्रेक, नेचुरल लेग ब्रेक यहाँ पर टपक खाने के बाद गेंद को बिल्कुल लेग स्टंप से थोड़ा सा बाहर यहाँ पर पिच किया गेंद को और समीकरण यहाँ से बनता है। टीम का स्कोर भूषण में जानकारी देते हुए बहुत ही शानदार स्कोरिंग करते हुए और टीम का स्कोर 64, जीत के लिए 71 का लक्ष्य और मंजिल काफी करीब है और जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है। 7 रन की आवश्यकता इस मुकाबले की जीत के लिए। इस समय भी अच्छी गेंद यहाँ पर योगेश इंद्रिकर को बल्लेबाज शक की निगाह से देख रहे हैं, लेकिन ये गेंदबाज लेग ब्रेक है, नेचुरल लेग ब्रेक करते हैं तो आपको इस तरह की यहाँ पर वाइट नहीं मिलेगी यहाँ पर क्योंकि गेंद टपका थोड़ी सी बाहर निकल रही है लेग ब्रेक के माध्यम से यहाँ पर। इस समय शॉट पुट गेंद यहाँ पर शॉट को पुल करने की कोशिश, लेकिन खिलाड़ी मौजूद वही खिलाड़ी जिसने पहला कैच लपका, दूसरा कैच लपका। अब जीत के लिए 7 रन की आवश्यकता। दूसरा सदमा इस समय कल्याण तालुका टीम को। शुक्रिया डीजे। मुकेश गायकर नए बल्लेबाज बीच मैदान के ऊपर जिन्होंने कल मैदान के ऊपर 13 गेंदों में 50 रन पूरे किए और इसी खिलाड़ी ने जो आउट हुए बल्लेबाज कल्पेश ने 71 रन की शानदार पारी खेली थी इस प्रतियोगिता में। बहुत ही बड़े बल्लेबाज यहाँ पर हम देख पा रहे हैं। तो जीत के लिए क्या कुछ बचा मैदान के ऊपर 7 रन की आवश्यकता पर। जीत कल्याण तालुका के दरवाजे पर दस्तक दे रही है, दहलीज के ऊपर खड़ी है, लेकिन कितना संघर्ष कर पाएगी मुरबा तालुका टीम मैदान के ऊपर कि यहां से संघर्ष कर पाने में सफलता की शिखर को छू पाएगी यहां पर कल्याण तालुका टीम इस मैदान के ऊपर या फिर मुरबा तालुका टीम मैदान के ऊपर आगे निकल पाएगी। जीतने वाली टीम को 11,000 और शानदार ट्रॉफी देकर नवाजा जाएगा। यहाँ पर ताकत का इस्तेमाल यहाँ पर बहुत ही शानदार ताकत तकनीक नजाकत और पिच गेंद मनमाव सीमा पर 4 रन। तो विकी की यहाँ पर शानदार शुरुआत अभी भी कायम है। यहाँ पर जीत के लिए महज 3 रन की आवश्यकता बची हुई 12 गेंदों में। तो मुकाबले में क्या कुछ बचा बताएंगे आपको। मुकाबले में जान तो नहीं यहाँ पर, लेकिन समय की अतिरिक्त बचे मैं कहूंगा क्योंकि 12 गेंदें बची है, 3 रन की आवश्यकता है। यदि 3 गेंद होते और 12 रन होते तो मजा आता था विनोद, लेकिन ये नहीं चाहिए कल्याण तालुका यहाँ पर क्योंकि 3 गेंदे 12 होते तो मजा आता, लेकिन समीकरण उल्टा है यहाँ पर। 12 गेंदें बची है और मैच 3 रन की आवश्यकता यहाँ पर। तो ये मुकाबला सुभाष गायकर जिनकी टीम यहाँ पर कल्याण तालुका है वो बिल्कुल जीत की दहलीज के ऊपर खड़ी है। तो हार की कगार पर यहाँ पर विलास वारगड़े जो मुरबाड तालुका के कप्तान की यहाँ पर भार संभालते हुए, लेकिन ये मुकाबला उनके हाथों से निकलता नजर आ रहा है यहाँ पर। तो क्या कुछ बचा मैदान के अंदर हम बताना चाहेंगे आपको। बची हुई 12 गेंदें और 3 रन की मैच आवश्यकता मुकाबला जीत के लिए। संघर्ष अभी भी जारी मैदान के अंदर। त्रिशा राइजिंग स्टार्स कप्तान संदीप सुरोशी और मनोहर लायंस माननोली संतोष जाधव आइए शीघ्र प्रस्थान कीजिए मंच के ऊपर आयोजकर्ताओं से अब रूबरू कीजिए। तो हमारे कमेटी बॉक्स के दाहिनी साइड में आपको आना है। सभी खिलाड़ी दोनों टीम के कप्तान और खिलाड़ी, क्योंकि हमें आज मेगा फाइनल भी करनी है और प्राइज सेरेमनी भी करनी है। कई मेहमान होंगे मंच के ऊपर शाम का जब वक्त ढल जाएगा यहाँ पर, तो मजा आएगा मैदान के अंदर। दोस्तों कहीं भी मत जाना, आप देखते रहना कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग का 2017 का ये सुहाना और शानदार सफर। अब जीत के लिए मैच 3 रन की आवश्यकता, मुकाबले में जान नहीं यहाँ पर। और लाइन की बात करेंगे तो इसी के साथ मुकाबला जीत चुके यहाँ पर
और 4 ओवर में मुकाबला जीता, ताकत को यहाँ पर बयान किया। इस समय अपनी ताकत कितनी है सुभाष गायके की टीम कल्याण तालुका यहाँ पर जीत चुकी है और जीतने वाली टीम को नगद 11,000 कैश प्राइज और एक खूबसूरत ट्रॉफी देकर नवाजा जाएगा यहाँ पर। तो अगला मुकाबला सुभाष सुपर किंग वर्सेस ओनली बनकर कांबा। आइए टॉस के लिए तुरंत मुकाबले को आगाज करेंगे। आप ये देखिए यहाँ पर ये दोनों खिलाड़ी यहाँ पर आपस में यहाँ पर मिलजुलते हुए आपसे बिल्कुल हस्तांदोलन करते हुए और गले मिलते हुए, क्योंकि मुकाबला बिल्कुल दोस्ती का ही मुकाबला था और यहाँ पर कल्याण तालुका जीत चुके। यहाँ पर जीत यहाँ पर मायने रखती है, यहाँ पर दोस्तों की यहाँ पर बिल्कुल क्रिकेट की कामयाबी यहाँ पर बिल्कुल मायने रखती है। दोनों तालुका में रहने वाले रिश्ते यहाँ पर कायम रखते हैं यहाँ पर और ये मुकाबला जीता है कल्याण तालुका टीम में। जीत आपको मुबारक, हारने वाली टीम को यहाँ पर बहुत बहुत शुक्रिया।